श्रावण महिन्यातील अत्यंत प्रभावी उपाय. श्रावण महिना हा महादेव आणि माता पार्वती यांच्या उपासनेचा महिना आहे. ह्या महिन्यातच महादेव हे माता पार्वतीच्या तपश्चर्येने तिच्यावर प्रसन्न झाले आणि तिच्याशी लग्न करण्यास तयार झाले. म्हणूनच भोलेनाथ आणि माता पार्वती या दोघांनाही हा महिना खूप प्रिय आहे. ह्या महिन्यात माता पार्वती आणि महादेवाची उपासना केल्यास मनोकामना पूर्ण होतात. असे म्हणतात की श्रावण महिन्यात जर काही स्त्रियांनी दररोज 6 गोष्टी केल्या तर देवी पार्वती त्या स्त्रियांवर खूप प्रसन्न होतात आणि स्त्रियांना अखंड सौभाग्य प्राप्त होते. दररोज सकाळी स्नानानंतर शिवलिंगावर पाणी अर्पण करावे, त्यानंतरच काहीतरी खावे. संपूर्ण श्रावण महिन्यावर हा नियम पाळल्याने महादेव आणि माता पार्वती यांचा आशीर्वाद प्राप्त होतो. महिलांबरोबरच पुरुषही हे व्रत पाळू शकतात. बांगड्या हा महिलांचा शृंगाराचा एक महत्त्वाचा भाग मानला जातो. श्रावण महिना हिरवाईने भरलेला असतो, त्यामुळे महिलांनी ह्या महिन्यात हिरव्या बांगड्या घालाव्यात. यामुळे माता गौरी प्रसन्न होतात. श्रावण महिन्यातील दिवसांमध्ये स्त्रियांनी सौभाग्याचे सामान माता पार्वतीला अर्पण करावे, तसेच दान करावे. त्यामुळे माता पार्वती प्रसन्न होता आणि पतीला दीर्घायुष्यासह अखंड सौभाग्य प्रदान करते. श्रावण महिन्यात मेहंदी लावणे देखील खूप शुभ मानले जाते. मेहंदी हे लग्नाचे प्रतीक मानले जाते, म्हणून ह्या महिन्यात एकदा आपण मेहंदी लावली पाहिजे. हरियाली तीजला मेहंदीचे विशेष महत्त्व आहे. महादेवाला भोलेनाथ असेही म्हणतात, कारण ते खूप लवकर प्रसन्न होतात. श्रावण महिन्यात त्यांना संतुष्ट करणे सोपे आहे. महादेवाचे सुख पाहून माता गौरीसुद्धा खूप आनंदी होतात. त्यामुळे श्रावण महिन्यात महिलांनी महादेवाचे स्तोत्र गायले पाहिजे. यामुळे महिलांना शिव आणि गौरी यांचा दोघांचाही आशीर्वाद मिळतो. श्रावण महिन्यात कोणत्याही प्रकारचे वादविवाद किंवा भांडणे टाळावीत. हा महिना आनंदाचा महिना आहे. महिनाभर महादेव आणि माता पार्वतीचे ध्यान केले पाहिजे. जर राग आला तर ओम नमः शिवाय ह्या मंत्राचा जप करावा. ह्यामुळेच तुमचा राग शांत होईल. हिरव्या बांगड्या व शृंगार. निसर्गातील हिरवाई प्रमाणेच ह्या महिन्यात सुवासिनी हिरव्या बांगड्या आणि चुडा भरतात, ज्याला सौभाग्याचे प्रतीक मानले जाते. शिव पार्वती पूजा. श्रावण सोमवार व प्रदोषकाळी शिवशंकराची पूजा करून अखंड सौभाग्यासाठी आणि कुटुंबाच्या आरोग्यासाठी महिला प्रार्थना करतात. विवाहासाठी योग्य जोडीदार मिळावा तर शिवपार्वतीसारखी सहजीवनात समृद्धी यावी ह्यासाठी काही अतिशय प्रभावी उपाय आणि पूजाविधी जाणून घेऊया. श्रावण महिना म्हणजे भगवान शंकरांचा अत्यंत प्रिय महिना. ह्या काळात विवाहासाठी योग्य जोडीदार मिळावा, शिवपार्वतीसारखी सहजीवनात समृद्धी यावी ह्यासाठी काही अतिशय प्रभावी उपाय आणि पूजाविधी सांगितले आहेत, तर ते आपण जाणून घेऊया. हे उपाय आणि पूजाविधी भक्तीने केल्यास तुम्हाला मनासारखा जोडीदार आणि विवाह लवकर होण्याची शक्यता वर्तवली जाते, कारण भगवान शंकर आणि पार्वती तसा आशीर्वाद देतात. शिवपार्वतीसारख्या विवाहासाठी श्रावणातील खास उपाय. तर सोमवारी श्रावण व्रत. तर श्रावण सोमवारी उपवास. प्रत्येक सोमवारी उपवास करावा. शिवलिंगावर कच्चं दूध, जल, मध, बेलपत्र, दही, गूळ अर्पण करावे. मंत्र ओम नमः शिवाय किंवा ओम पार्वतीपते नमः ह्या मंत्राचा 108 वेळा जप करावा. उमा महेश्वर पूजन. एकत्र शिव पार्वतीची मूर्ती चित्रासमोर ठेवा. ही प्रार्थना करा. हे शिवशंकर आणि पार्वती माते, तुझ्यासारखा जोडीदार लाभो, आयुष्यभर प्रेम मिळो. लाल फुलं, गुलाब, सिंदूर, चंदन, मिठाई अर्पण करावी. रुद्राभिषेक. रुद्राभिषेक करून योग्य पद्धतीने रुद्रसूक्त, महामृत्युंजय मंत्र आणि शिवतांडव स्तोत्र पठण करावे. विशेषतः ओम त्र्यंबकम यजामहे हा महामृत्युंजय मंत्र 108 वेळा जप अत्यंत फलदायी मानला जातो. बेलपत्रावर इच्छा लिहून अर्पण करावे. बेलपत्रावर आपल्या इच्छित जीवनसाथीचे नाव किंवा सुखी विवाहासाठी अशी भावना ठेवून अर्पण करावे. 11 किंवा 21 बेलपत्र अर्पण करावे. नंदीदेवाला कानात इच्छा सांगणे. मंदिरातील नंदीच्या कानात हळू आवाजात आपली इच्छा सांगावी. असे मानले जाते की नंदी ती थेट भगवान शंकरांपर्यंत पोहोचवतात. श्रावण सोमवार कुमारिका पूजन. विशेष मुलींनी
तर जर स्त्री अविवाहित असेल तर श्रावणात 9 कुमारी मुलींचे पूजन करून त्यांना खीर, फळे, वस्त्र, दक्षिणा द्यावी. शुभफळ देणारे काही विशेष मंत्र. कात्यायनी महामाहे महायोगिन्यधीश्वरी नंदगोपसुत देवी पती मे कुरु ते नमः. शिवपार्वती स्तुती. ओम गौरीप्रिये च नमः. ओम उमापते नमः. ओम हर हर महादेवाय नमः. अंतिम विशेष उपाय. तर श्रावणातील प्रदोष व्रत 2दा येतो. या दिवशी शिवपूजन केल्यास विवाहातील अडथळे दूर होतात. श्रावण पौर्णिमा, नागपंचमी, शिवरात्र या दिवशीची उपासना विशेष फळ देते. पती पत्नीने करावा हा उपाय. श्रावणातील सोमवारी दोघांनी मिळून भोलेनाथांना पंचामृताने अभिषेक करावा. ह्या अभिषेकामध्ये दूध, दही, मध, साखर आणि तूप यांचा समावेश असतो. केवळ अभिषेक करताना दोघांनीही मनापासून प्रार्थना केली की हे शिवशंकर, आमचं नातं अधिक विश्वासाचं, प्रेमाचं आणि समजुतीचं हो, तर त्या भावना भोलेनाथ नक्कीच ऐकतात. कारण त्यांच्या आणि पार्वती मातेच्या नात्यातले अनेक चढउतार आपल्याला जीवनाचे खरे अर्थ शिकवतात. श्रावणामधील आणखी एक सुंदर आणि साधा उपाय म्हणजे सोमवारी देवी पार्वती आणि भगवान शिव यांना तांदळाची खीर अर्पण करणे. ह्या नैवेद्याच्या मागे केवळ परंपरा नाही, तर त्यामागे आहे सौम्यतेची आणि शांततेची भावना. जेवढं नातं गोड तेवढं आयुष्य गोड, आणि ते साध्य करायचं असेल तर ह्या छोट्याशा अर्पणामागे मनापासूनची कृतज्ञता असली पाहिजे. आर्थिक अडचणीसाठीचे उपाय. तर आरोग्याच्या दृष्टीनेही श्रावण महिना आशादायी असतो. दीर्घकाळापासून एखादी व्यक्ती आजाराने त्रस्त असेल आणि उपचार करूनही फरक जाणवत नसेल तर रोज शिवलिंगावर काळ्या तिळासह पाणी वाहिले पाहिजे. तीळ म्हणजे नकारात्मक ऊर्जा शोषणारा घटक, आणि जेव्हा ती श्रद्धेने शिवलिंगावर वाहिली जाते तेव्हा ती एक आध्यात्मिक उपचार बनते. हळूहळू मन स्थिर होतं आणि शरीरही त्या सकारात्मकतेला प्रतिसाद देतं. शेवटी ज्यांच्या जीवनात आर्थिक अडचणी वारंवार डोकावत असतात त्यांनाही श्रावणामध्ये विश्वासाने एक उपाय करावा. सोमवारी डाळिंबाच्या रसाने भगवान शिवांच्या शिवलिंगावर अभिषेक करावा. डाळिंब हे भरभराटीचे आणि आरोग्याचे प्रतीक मानले जाते. अशा रसाने भोलेनाथांना स्नान घालणे म्हणजे आपला आर्थिक चिंता त्यांच्याकडे सोपवणे. त्यातून नवा मार्ग मिळतो आणि अडचणींना सामोरे जाण्याचं बळही मिळतं. तर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि कमेंट बॉक्समध्ये हर हर महादेव नक्की लिहा.